लहाना मुलगा होता, तर त्या मुलाला असे भास व्हायला लागले झोपीत की बा विहिरीमधून एक बाई अशी वर येते आणि सरळ आपल्या रूममध्ये येते आणि छात्यावर बसून एकदम डायरेक्ट आपली गच्ची दाबते. नमस्कार मित्रांनो, रहस्यमय घटना स्टोरीज या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज मित्रांनो घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी अशी जी एक थरारक घटना. ही जी घटना आहे मित्रांनो, ही आहे नाशिकमधली. ती जी घटना आहे ते सर्वी घटना ते सांगतील आपले दीपक भाऊ त्यांच्या भाषेमध्ये. नमस्कार मित्रांनो, माझं नाव दीपक. आजची जी स्टोरी आहे ते नाशिकची आहे आणि कमेंटमध्ये बरेचसे लोक असे म्हणतात की बा सगळे अशी हॉरर ॲक्टिव्हिटी किंवा जशा ज्या घटना होतात की भूतं दिसतात की सगळे ते मलाच दिसतात का. तर मला नाहीत दिसत की लोक कमेंट बॉक्समध्ये रतन भाऊचा नंबर टाकलेला आहे आणि त्या नंबरवर ते व्हॉट्सअपवर लोक बाकायदा त्यांची ज्याही काही स्टोऱ्या आहेत ते त्यांना रतन भाऊंना ते सांगतात, त्यांचे शेअर करतात आणि त्या स्टोऱ्या मी माझ्या भाषेत मी तुम्हाला सर्वांना सांगतो. तर आजची एक अशी ही स्टोरी आहे नाशिकची. तर त्यांना आपण खूपदा विचारलं की सर तुम्ही एकदा तुमचं नाव सांगा, तर त्यांनी नाव सांगण्यात मनाई केली. पण मात्र त्यांनी त्यांच्यासोबत जे एक रिअल अशी घटना झाली त्यांच्या पूर्ण फॅमिलीसोबत, त्यांनी ते आमच्यासोबत शेअर केली. तर आम्ही फारसा काही त्यांना असं म्हणजे आम्ही असं म्हणलं नाही त्यांना की बा तुमचं नाव आम्हाला सांगाच, पण त्यांनी आम्हाला असं म्हणलं की बा आमची स्टोरी तुम्ही नक्की सांगा. नाव तर आपण सहजासहजी कोणाचं सांगू शकतो, पण त्यांनीच नावच नाही सांगितलं. त्यांनी त्यांचं नाव असं उजेडात नाही आणलं, त्यामुळे आम्ही सांगू शकत नाही. फक्त त्यांनी नाशिकमध्ये आमच्यासोबत हे असं झालं आणि आज ते नाशिकमध्ये राहत नाहीत. आज ते बँगलोरमध्ये ते आणि त्यांची पूर्ण फॅमिली शिफ्ट झालेली आहे. तर ज्यावेळेस ते नाशिकमध्ये राहत होते तर त्यांचे जे वडील होते ज्यांची हे स्टोरी आहे, तर त्यांचे वडील म्हणजे खूप मोठा व्यवसाय होता त्यांचा आणि घरामध्ये म्हणजे त्यांचे आई वडील आणि दोघं भाऊ आणि मोठ्या भावाचं लग्न झालेलं होतं. मोठ्या भावाला एक मुलगी होती आणि लहान्या भावाचं लग्न वगैरे काही झालं नव्हतं. बरोबर. तर अशी त्यांची फॅमिली होती. तर मग त्यांचं एक राहतं घर होतं आधीपासूनचं. तर त्या घरामध्ये त्यांना एवढं काही असं कम्फर्टेबल वगैरे वाटत नव्हतं की असे बरेचसे बिझनेसमॅन जे लोक असतात, व्यावसायिक लोक मोठे मोठे, तर त्यांचं कसं असते की बा असे एकट्यात जर असं त्यांचं घर असलं की मोकळं वातावरण, आजूबाजूला काही म्हणजे गाड्या वगैरेंचा आवाज नाही, प्रदूषण नाही, एका लोकांचा आवाज नाही, तर अशा शांत जागेवर त्यांचं जर घर असलं तर त्यांना ते जास्त कम्फर्टेबल वाटते. कारण की त्यांचा दिवसभर ते त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या व्यवसायात गुंतून राहतात. तर संध्याकाळच्या टायमाला त्याला असं शांत वातावरणात असं बसावं या फिरावं असं बरेचशे लोकांना अशी आवड आहे. तर त्या पूर्ण फॅमिलींचा मग एक असा एक विचार झाला की बा आपण एखाद्या चांगल्या म्हणजे असं की बा शहरापासून थोडं असं लांब म्हणजे 10 या 15 किलोमीटर शहराच्या आजूबाजूला असं की एखादा फ्लॅट वगैरे घेऊ, म्हणजे खाली प्लॉट घेऊ आणि तिथं मस्त एक चांगला असं बंगलो टाईप घर बांधू, एकदम कम्फर्टेबल. तर मग त्यांनी असा विचार केला. मग ते खाली प्लॉट शोधत होते. तर मग खाली प्लॉट शोधता शोधता तर एक त्यांच्याच ओळखचा होता ब्रोकर म्हणून. तर समजा त्याला त्यांनी अशी माहिती दिली की बा आम्हाला खाली प्लॉट जर असेल तर तुम्ही आम्हाला कळवा. बरोबर. तर शहरापासून जास्त लांब नाही पाहिजे आणि मेन म्हणजे विशेष की बा तिकडे जवळच शाळा असली पाहिजे, या पेट्रोल पंप असलं पाहिजे आणि विशेष म्हणजे हायवे रोडच्या आसपास पाहिजे की येण्या जाण्याचा त्रास वगैरे झाला नाही. तर मग तो जो ब्रोकर होता तो असा म्हणत होता की मग अशा लोकेशनमध्ये म्हणजे अशा ठिकाणी की बा तुम्हाला खाली प्लॉट तर नाही पण एक बंगलो आहे
म्हणजे खूप चांगला बंगलो आहे. बरं. आणि त्या बंगलोचे जे ओनर आहेत, मालक, ते त्याच्यामध्ये राहत नाहीत. हम्म. ते त्यांची फॅमिली वगैरे ते सगळे हम्म. बरं. बाहेर गावी राहतात, दुसऱ्या गावामध्ये. हम्म. त्यांनी तो बंगलो फक्त काही बा इकडे म्हणजे त्यांचं ते गाव आहे प्रॉपर, तिथं जर ते आले तर मग त्या बंगलोमध्ये 1-2 दिवस ते राहतात आणि निघून चालले जातात. तो तसाच खाली पडून राहतो. तर त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला होता की बा बंगलो हा आपल्याला विकायचा आहे. तर खूप दिवसापासून त्या बंगलोसाठी आम्ही गिराईक शोधतच आहोत. तर तुम्हाला जर असं वाटत असेल बा की तो बंगलो घ्यायचा की नाही घ्यायचा, तुम्ही एकदा नक्की जाऊन बघा. तुम्हाला जर आवडला तर मग आपण समोर त्या बंगलोचा जो ओनर आहे त्याच्याशी आपण बोलू. बरोबर. तर मग यांचा विचार मग असं झाला की बंगलो जर घ्यायचा असेल तर मग एकदा आपण की आपल्याला नसेलही घ्यायचा तर एकदा आपण बघून येऊ, की म्हणजे बघण्यासाठी थोडी ना काही कोणाला पैसे द्यावं लागतं. मग हे असा बंगलो बघण्यासाठी पूर्ण फॅमिली यांची त्या बंगलोमध्ये तिथं आली. की बंगलो की तिथं बरेचसे असे लोकांचे फार्म हाऊस वगैरे आणि दूर बंगले असे, म्हणजे एकदम असं मोकळं वातावरण, की प्रदूषण म्हणजे अजिबात असं दिसणार नाही, एवढं कम्फर्टेबल. तर मग यांना ते जसे बंगलोच्या गेटपाशी आले तर त्यांना तो बंगलो पाहूनच त्यांना असं एकदम आकर्षित झाले ते. हां, मग खूप चांगला आता बंगला आहे. मग मध्ये गेले ते अंदर बंगल्याच्या आणि मग पूर्ण बंगला त्यांनी फिरला अंदर. आणि बंगल्याच्या समोर गार्डन होतं, बंगल्याच्या बाजूला एक विहीर होती पाण्याची, आणि त्या विहिरीच्या बाजूलाच एक मोठी स्टोर रूम पण होती. आणि म्हणजे एवढं कम्फर्टेबल बंगला की त्यांना खूप आवडला तो. तर ते डायरेक्ट बोलले की बा की बंगलोचे जे मालक आहेत त्यांना तुम्ही विचारा की काय किंमत ठेवलेली आहे बंगलोची. तर मग तो जो ब्रोकर होता त्यांनी मग त्यांचे तो बंगलो त्यांना तो घेऊन दिला विकत. आणि मग तो बंगलो त्यांनी त्यांच्या पद्धतीनं रिपेअर केला आणि मग त्याच्यामध्ये ते राहायला गेले. तर राहायला गेले तर तिथं खूप मोठं गार्डन असल्याच्याने त्यांनी 2 माणसं तिथं कामाला ठेवले. म्हणजे ते माणसं बाहेर गावून कुठून तरी त्यांनी बोलवले आणि तिथं ते झाडा वगैरेचे फुलाचे कामं करण्यासाठी तिथं त्यांनी ते ठेवले. तेव्हा पूर्ण साफसफाई करायची गार्डनची आणि पूर्ण म्हणजे बंगल्याची बाहेरून साफसफाई, याच्यासाठी ते 2 माणसं त्यांनी बोलवले आणि त्या 2 माणसांची राहायची सोय त्यांनी त्या स्टोर रूममध्ये केली. तर झालं असं की होळीचा दिवस होता, ज्या दिवशी आपण होळी पेटवतो. तर मग त्यांनी ते त्यांच्या बंगल्याच्या समोर समजा अशी जागा असते ना, आपलं गाडी पार्क करायची जागा, तर त्या जागेवरती त्यांनी होळी ठेवली अशी व आपण होळी पेटवू, आपण सण साजरा करू याच्यासाठी. पण होळी पेटवायला म्हणजे असा कितीक वेळ लागतो असा पेटवण्यासाठी काय सहजासहजी 5-10 मिनिटांमध्ये समजा. पण त्याची चक्क होळी चेततच नव्हती. बापरे, म्हणजे आगच नव्हती लागत, आगच पकडत नव्हती. ते खूप प्रयत्न करत होते. त्यांनी गाडीमधलं डिझेल काढलं, डिझेल टाकलं, तरी सुद्धा ते अशी पेटायची आणि भपकन विझून जायची, जसं की कोणी विजवत समजा, जसं काय कोणी विझवण्याचा प्रयत्न करत असते. आणि हे जे मोठे मोठे एज्युकेटेड जे लोक असतात, की श्रीमंत लोक किंवा खूप श्रीमंत आहेत, तर त्यांची जी होळी चेतवण्याची पद्धत असते तर ती अशी छोटी असते, की खूप अशी मोठी पेटवत नाहीत ते. तर ते अशी एकदम चेतवायची तर ते भपकन विझून जायचे. मग त्यांना असं वाटत होतं की बा विजत असेल हे अशी, डिझेल टाकलं असेल नेमकं त्या डिझेलच्यानंच विजत असेल. तर त्यांच्या मनी ध्यानी काही असा प्रकार नव्हता. पण जे 2 मजूर जे तिथं होते कामाला, तर ते या गोष्टीला अपशगुन मानत होते की आपण आपल्या दारामध्ये जर होळी पेटवता पेटवता ते एकदम जर अशी विझली तर ते अपशगुन मानलं जाते. तर
ते त्यांना ते असं समजून येत होतं. तर मग त्याच्यातलाच एक मजूर समोर आला आणि देवाचं नाव घेऊन त्यानं ते चेतवली. तर ते चेतली. मग त्यानंतर सगळेजण जेवण वगैरे करून सगळं ते 2 मजूर त्यांच्या स्टोर रूममध्ये जाऊन झोपले आणि हे यांच्या स्पेशल जे रूम होते यांचे त्याच्यात जाऊन झोपले. तर त्याच्यानंतर की ते जी विहीर होती तिथं स्टोर रूमच्या बाहेर, तर ती जुनी विहीर असल्याच्यानं त्याला आपण बाल्टीनं जे पाणी ओढतो ना विहिरीतलं, त्याला अशी ते रिंग असते, गोल रिंग. तर अर्ध्या रात्री ते रिंग अशी खळल वाजत होती. ती जुन्या टायमाची होती, तर त्याला असे घुंगरं लावलेले होते त्या रिंगीला आजूबाजूला. म्हणजे असं कोणीतरी पाणी भरत आहे म्हणून. हा, तर की बा मग ते जे 2 मजूर झोपलेले होते स्टोर रूम मध्ये, तर त्याच्या एका जणाला आवाज येत होता बाहेरून की बा कोणीतरी विहिरीमधून पाणी बाहेर काढत आहे बाल्टीनं आणि ते घुंगरं असे खळल वाजत आहे. तर तो उठला आणि त्याने दरवाजा उघडला आणि बाहेर आला तर ती दोरी मागे पुढे होत होती अशी. त्या याच्याहून त्या रिंगीहून दोरी अशी मागं पुढे होत होती. तर मग याने ती दोरी अशी लांब होती, हा थोडा समोर गेला, ती दोरी त्याने अशी हातात पकडली, त्याच्या हातात पकडली. तर ती एवढ्या जोरात असा झटका बसला त्याला की तो समोर गेला. त्याने दोरी सोडून दिली. ती दोरी पूर्ण पाण्यात जाऊन पडली विहिरीमध्ये रातच्या टायमाला. तर हा परत गेला रूममध्ये, याने टॉर्च आणली रूममधून आणि विहिरीमध्ये टॉर्च लावून बघितली याने की बा नेमकं काय आहे विहिरीमध्ये. तर विहिरीमध्ये याला पूर्ण असं केस दिसले, लांब केस असे पूर्ण असे विहिरीमध्ये. आणि त्या केसाला ती अशी पूर्ण ती दोरी, ते बाल्टी गुंडाळलेली त्याच्यामधली. जसं काय ते केस ते बाल्टी ते दोरी धरून ओढत होते. हा, ते केस धरून जसे काय असे त्या केसाला पुरा गुंडाळा त्या दोरीचा. तर हा खूप घाबरला, सरळ त्याच्या रूम मध्ये गेला आणि त्याच्या सोबत जो होता त्याला त्याने उठवलं की बा विहिरीमध्ये केस दिसत आहेत, ते दोरी गुंडाळलेली आहे, कोण होतं कोण नाही म्हणजे काही समजत नाही असं नेमकं आहे काय. एक तर आज ती होळी पण चेतत नव्हती. तर तो त्याच्या सोबतचा जो होता तर तो म्हणे तू मुकाट्यानं जाऊन झोप आणि मला झोपू दे म्हणे. त्याने काही त्या गोष्टीवर एवढं लक्ष दिलं नाही. तर मग याच्या मनामध्ये ती गोष्ट चालत होती. तर रात्री आपल्या संग जो प्रकार घडला तो नॉर्मल नव्हताच. आणि आपणही कुठल्या प्रकारचा नशा करत नाही की नशेमध्ये आपल्याला काही दिसेल म्हणून. तर यानं सरळ जाऊन असं ठरवलं की बा आपण मालकाला जाऊन सरळ सांगू. तर हा मालकाकडे गेला, मालकाला सांगत होता. तर मालक म्हणे तू एक काम कर, तुझं किती दिवस झाले इथं काम करून. तर तो म्हणे आता म्हणे 8 दिवस होतात समजा. तर हे 8 दिवसाचे पैसे पकड आणि तुझं सामान भर आणि तू लवकर निघतो. की स्वतःही घाबरतं, दुसऱ्यालाही घाबरतं. एवढा मोठा बंगलो आम्ही घेतला, तू अशा अंधविश्वासी अफवा तू फैलू नको. बरोबर आहे. त्याला वाटलं आताच घेतला हा बंगला आणि त्याच्या ह्या गोष्टी समजा अशा फसवत. मग तो असा नाराज झाला आणि तो त्यांना म्हणत होता की इथं जे काही माझ्यासोबत झालं ते मी इथं देवाला प्रार्थनाच करतो की तुमच्यासोबत ते होऊ नये. तू म्हणू लागला. हा, तो त्याची बॅग वगैरे काय सामान त्याचं उचलून लागे तो तिथून निघून जातो. तर त्याच्यानंतर यांच्यासोबत जे होणार होतं याची जाणीव मात्र कोणालाच नव्हती. तर मग यांना किचनमध्ये आवाज यायचा की जसं काय कोणी किचनमध्ये भांडे कसं आपटण्याचा आवाज येतो, एखादा कोणी किचनमध्ये स्वयंपाक बनवताना खळल धळल आवाज येते, त्या पद्धतीचा आवाज यायचा. तर मग ज्याला कोणाला त्याच्या फॅमिली मेंबरमधून आवाज जर आला तर तो उठायचा, सरळ ज्या दिशेने आवाज येत होता त्या दिशेला जायचा. तर किचनमध्ये गेल्याच्या नंतर पण तिथं कोणीच दिसायचं नाही, मात्र भांडे पूर्ण असे पडलेले दिसायचे.
कोणी आताच येऊन गेलं समजा. हा, किंवा जसं कोणी आता लगेच गेलं तर त्यांना असं वाटायचं किंवा मांजर वगैरे असणार. तर मग एका दिवशी किंवा त्यांच्या फॅमिलीमध्येच त्यांनी असं सकाळीच्या टायमाला ब्रेकफास्ट करतात त्यावेळेस त्यांनी असं म्हणलं किंवा रातच्या टायमाला मांजर शिरते किचनमध्ये, तर एक काम करा, किचनची खिडकी वगैरे आतून लॉक करा आणि दरवाजा पण लॉक करून घ्या. तर मग त्यांनी तसंच केलं. तर पुन्हा त्या किचनमध्ये आवाज येत होता, धडाधड धडाधड असा भांड्याचा. लावल्यानंतरही. हा, तर त्याचे वडील होते, ते जे फॅमिली राहत होती त्यांच्यामध्ये जे सगळ्यात म्हणजे मोठे होते वयस्कर, तर ते उठून गेले की बा नेमकं काय प्रकार आहे बघू आपण. तर यांनी बाहेरून किचनचा दरवाजा उघडला आणि असा लोटला, तर असा त्याच्यामध्ये असा नॉर्मल लाईट चालू होता त्याच्यामध्ये, म्हणजे जास्त उजेड नव्हता त्या लाईटाचा, एका झिरो लाईट असा चालू होता किचन मधला. तर त्यांना सरळ अशी एक बाई उभी दिसत होती अशी. तिचे केस खूप असे म्हणजे जसे काय जमिनीला घासत आहेत तिचे केस, आणि अशी उभी, आणि ते एकदम अशी किंवा तिच्या घरामध्ये जे जेवण ठेवलेलं होतं त्यांचं उरलं होतं, ते जेवण पूर्ण ते अशी पूर्ण हातानं अशी खात आहे, आणि यांच्याकडे अशी फिरून अशी पूर्ण असे दात काढून बघत आहे, अशी मोठे मोठे दात काढून असे बघत आहे त्यांना. तर त्याच्या वडिलांना तिथंच असा एकदम जसं की एखाद्याला कसा पॅरालिसचा अटॅक येतो त्या प्रकारमध्येच त्यांना तसं झालं तिथं, की एकदमच त्यांचं पूर्ण शरीराने म्हणजे शरीरामध्ये जशी ॲक्टिव्हिटी असते तशी ते होणंच बंद झाली त्यांची. एकदमच शॉक झाले, तिथंच पडले, बेहोश झाले. तर त्यांच्या फॅमिली मेंबरमधून कोणी उठलं असेल, त्यांना ते त्यांचे वडील दिसले तिथं पडलेले, त्यांनी उचललं, त्यांच्या रूममध्ये त्यांना घेऊन गेले. तेवढ्याच रात्री त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. मग नेमकं काही समजत नव्हतं की नेमकं वडिलाला झालं काय, किंवा पॅरालिस वगैरे आहे की अटॅक आहे, पण याच्यामधलं काही रिपोर्टमध्ये निघत नव्हतं. नाही, पण डॉक्टर असे सांगत होते की बा खूप असा सगमा बसला, म्हणजे शॉक बसला त्यांना, कशातरी पायाचा समजा. हा, की असा खूप शॉक बसला. तर हे विचार असे करत होते की आपल्या फॅमिलीमध्ये वादिवाद तर असा अजिबात आहेच नाही, किंवा त्या गोष्टीचं टेन्शन वगैरे घेतलं असणार. तर मग त्यांच्या वडिलांना थोडंफार असं बरं वाटायला लागलं, ते घरी घेऊन आले, म्हणजे 4-5 दिवस दवाखान्यामध्ये ॲडमिट होते. पण त्यांच्या वडिलांना ते घरी आल्यानंतरही अशी दिसत होती, पण त्यांना ते म्हणजे सांगता येत नव्हतं, म्हणजे आवाजच निघत नव्हता त्यांचा, सांगता येत नव्हतं. ते बोटानं असे दाखवायचे की असं, म्हणजे बा आता अशी इकडे गेली, इकडून इकडे गेली. तर मग त्यांचा जो लहाना मुलगा होता, तर त्या मुलाला असे भास व्हायला लागले झोपीत की बा विहिरीमधून एक बाई अशी वर येते आणि सरळ आपल्या रूममध्ये येते आणि छात्यावर बसून एकदम डायरेक्ट आपली गच्ची दाबते. तर तो असा खूप असा म्हणजे एकदम झोपीतून उठायचा, खूप असा घाबरल्यासारखा. तर त्याला असं होत राहिलं, त्यानं त्याच्या मोठ्या भावाला जाऊन सांगितलं की बा माझ्यासोबत खूप असे भास होत आहेत मला. तर त्याचा मोठा भाऊ त्याला म्हणजे असा म्हणत होता मोठा भाऊ की बा तू रात्रभर म्हणजे 12-12, 1-1 वाजेपर्यंत मोबाईल लॅपटॉपमध्ये राहतो, हॉरर मूवी बघतो, त्यामुळे तुला ते भास होतात, ते पाहणं जरा कमी कर. तर तो म्हणे मी हॉरर मूवी बघतच नाही, मला खूप भीती वाटते हॉरर मूवीची. तर मोठ्या भावाचा त्याचा काही असा भरोसा बसत नव्हता त्या गोष्टीवरती. आणि तो एक जो मजूर राहिला होता, तर तो मजूर म्हणजे अशा बाहेर उभं राहून अशी ती चर्चा चालू होती त्यांची दोघा भावांची. तर तो जो मजूर होता तो त्याचं काम करत होता, तो ऐकत होता. तर तो एकदम आला यांच्याजवळ, म्हणे हे जे सांगतात म्हणे तर यांची गोष्ट खरी आहे.
तर मग तो मालक त्याला विचारत होता त्या मजुराला की याची गोष्ट कशी खरी आहे, की यांना जे भास होतात ना की विहिरीमधून एक बाई येते आणि छात्यावर बसून गच्ची दाबते, की सेम त्या पद्धतचे भास माझ्यासोबत पण होतात. अरे बापरे. की आपण हे मान्य करू शकतो की हे लॅपटॉपवर मूवी बघतात की मोबाईलमध्ये बघतात तर यांच्याशी होते, पण माझ्याकडे तर लॅपटॉप नाही आणि मोबाईल पण नाही, मग माझ्या संग का होतात. तर मग त्याचा भाऊ त्या गोष्टीवर म्हणजे एकदम असा विचारात पडतो की नेमका आता काय करायचं. तर त्या घरामध्ये समजा त्या ज्याला ते भास होत होते त्याची जे भावाची जे बायको होती त्याच्या वहिनी, तर त्या म्हणत होते की आपण या घराचं वास्तू शांती केलंच नाही, त्यामुळे नेमकं असं होत आहेत आणि आपला व्यवसाय काय एवढा विशेष चालून नाही राहिला, खूप लॉसमध्ये चालू आहे. तुमच्या वडिलांची पण तब्येत खराब झाली एकदमच. हां. आणि रातच्या टायमाला मुलगी पण कधी कधी झोपेतून उठून एकदम रूममध्येच चालायला लागते. मी 2-3 वेळेस असं बघितलं. तर मी तुम्हाला काही झोपेतून उठवलं नाही, डिस्टर्ब केलं नाही. तर मग तो असा म्हणत होता की जो मेन होता की बा ठीक आहे, मग एखाद्या पंडितजी बघा आपण की बा आपण या घराचं वास्तू शांती करून घेऊ. तर मग हे त्या जो ब्रोकर होता त्याला यांनी कॉल केला आणि त्याला बोलवून घेतलं तिथं की बा या जागेवरती आम्हाला असं असं होत आहे. तर तो म्हणे की तुम्हाला हा बंगलो खूप म्हणजे सस्त्या भावात मिळाला, त्यामुळे काही लोक घाबरवण्याचाही प्रयत्न तुम्हाला करत असतील, या अशा गोष्टींवरती तुम्ही काही विश्वास ठेवू नका. तर म्हणे तिकडे काही असो, ते असो किंवा नसो, तुम्ही एखादा पंडितजी म्हणजे की जो घराचं वास्तू शांती करील, तुम्ही असा एखादा व्यक्ती कडे मला घेऊन चला, नाही तर तुम्ही घेऊन या. तर म्हणे माझ्या ओळखचा एक जण आहे म्हणे, तर त्याच्याकडे म्हणे आपण जाऊ. तर मग त्यांनी असं म्हणलं की बा मला वेळ भेटला की मी तुम्हाला कळवतो, मग आपण सोबत जाऊ. मग हे चांगल्या प्रमाणे तिथं गेले. तर त्या पंडितजीला ते म्हणत होते की आमच्या बंगल्याचं बा वास्तू शांती आम्ही केलं नाही, तर आमच्या संग असे घटना घडत आहेत, तर बा तुम्ही नेमकं आमच्यासोबत आमच्या बंगल्यावरती येता का. तर तो पंडितजी म्हणत होता तुमचा बंगला नेमका आहे कुठे. तर याने ॲड्रेस सांगितला की ज्या जागेवरती बंगला आहे त्या एरियाचा. पंडितजीने हाते जोडले डायरेक्ट हा बंगल्याच्या मालका की मी त्या बंगल्यामध्ये येत नाही. त्यांना पण हा प्रकार माहीत असणार समजा. ते त्या बंगल्याची पूर्ण ते स्टोरी माहीत होती त्यांना, नेमकं तिथं काय घडलेलं आहे. तर मग बंगल्याचे ते मालक त्यांनी रिक्वेस्ट केली पंडितजीला बा नेमका आहे का हे सांगा तरी. तर ते म्हणत की त्या जागेवरती आधी एक अशी म्हणजे मिडल क्लास फॅमिली राहायची, की ते असं शेतच होतं, शेता टाईप ते, आणि तिथं घर वगैरे होतं, विहीर आहे म्हणे तिथं. म्हणे हो विहीर आहे. तर विहीर म्हणे खूप जुन्या काळातली विहीर आहे. आणि ते म्हणे आधीचे जे बंगल्याचे जे मालक होते म्हणे तुमच्या आधीचे, त्यांनी म्हणे ते रिपेअर केली होती विहीर. तर म्हणे तिथं जे फॅमिली राहत होती तर हां, तर एक नवरा बायको राहत होते, आणि तिथं जो व्यक्ती होता आणि एक नवरा बायको आणि त्यांची एक बुडी समजा त्या बाईची सासू. तर त्या बाईला खूप त्रास होता सासूचा, आणि सासू तिच्या मुलाला लावून द्यायची, आणि मग ते बाई रोज मार खायची नवऱ्याच्या हातचा, आणि तो दारू पिऊन यायचा, खूप तिला मारायचा, तिला जेवायला पण नाही द्यायचा. तर हे दोघं मायलेकं झोपले की ते बाई हळूच अर्ध्या रात्री उठायची आणि ते जेवण झाकून ठेवलेलं ते आरामानं काढायची आणि चोरून लपून जेवण करायची ते बाई. तर ते बाई अशी खूप वैतागून गेली की बा नेमकं आता करायचं तरी काय, जीव दिल्याशिवाय आपल्यापाशी पर्यायच नाही. तर त्या बाईनं त्याच विहिरीमध्ये उडी मारून स्वतःचा जीव दिला. पण जीव देतानाही त्या बाईनं त्या दोघंही समजा तिच्या नवऱ्याला आणि सासूला असं म्हणलं की मी तर मरतो पण मी जगू तुम्हालाही देणार नाही.
तर ते बाई त्या विहिरीत तिनं तिचा जीव दिला आणि त्याच्याहूनच काही असा काळ गेला तर तिचा नवराही आजारी होऊन मेला आणि त्या तिची सासू होती ते पण आजारी होऊन मेली. तर त्याच्यानंतर ती जागा दुसऱ्या कोणी व्यक्तीनं विकत घेतली आणि जसा जसा काळ बदलत गेला तशी तिकडे लोकांनी फार्म हाऊस बांधले, बंगले बांधले. त्या जागेवरती एका जणाने बंगला बांधला, पण त्या बंगल्यामध्ये तो फारच म्हणजे 1 महिनासुद्धा तो राहू नाही शकला. तर ते बंगले असे बरेचसे लोकांनी विकत घेतले, खाली केले. त्याच पद्धतीने तो तुम्ही घेतला, आता तुम्हालाही तो खाली करावाच लागेल. आणि जर तुम्ही नाही करसाल खाली तर एखाद्याचे जीवसुद्धा त्याच्यात जाऊ शकतो. तर एवढं ऐकून तो ज्याचा बंगला ज्याने घेतला होता तो तिथून उठला आणि तो जो ब्रोकर होता त्याच्याशी वाद घालत होता की तुला हे सगळं माहीत होतं का. तर तो म्हणत होता मला माहिती नाही की असं आहे म्हणून, किंवा त्याला माहीत असेल या नसेल ते त्याला माहीत. मग तो तिथं गेला आणि त्याला म्हणे की तू एक काम कर, हा बंगलो जेवढ्यात जाईल तेवढ्यात विक, आम्हाला याच्यात 1 मिनिटही राहायचं नाही. तर त्यांनी तो त्याच दिवशी बंगलो खाली केला. तर तो आजही तसाच बंद पडलेला आहे की त्याच्यामध्ये कोणीच राहत नाही. त्या बंगलोच्या आजूबाजूलाही असं कोणाचं घर वगैरे की बंगला वगैरे अजूनही नाही, काहीच नाही. त्याच्या खूप दूर दूर आहेत असे. ते आजही म्हणतात त्या बंगलोमध्ये जे विहीर आहे आणि ते जे विंग आहे अशी गोल अशी रिंग फिरायची ते पाणी ओढायची, ते अजूनही रातच्या टायमाला तिचा आवाज येतो. तिले घुंगरं लावलेले आहेत, असा तिचा आवाज येतो अजूनही बी की कोणतरी पाणी भरत आहे की कोणतरी पाणी भरत आहे. तर ही अशी स्टोरी होती नाशिकमधली ज्यांनी आपल्याला सांगितली. तर मित्रांनो, ही स्टोरी कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, तुमच्याकडे काही स्टोरी असेल तर आम्हाला नक्की कळवा, त्याही आम्ही अशाच या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवू. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.